नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे. 19 मे 2026 रोजी उपविभागीय कार्यालय अर्थात SDM कार्यालय येथे 5 कर्मचाऱ्यांकडून एकूण 900 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 21 मे 2026 रोजी जिल्हा परिषद येथील विविध कार्यालयांमध्ये कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थाचं सेवन करणाऱ्या आणि तंबाखूयुक्त पदार्थ बाळगून कोटपा 2003 कायद्याच्या कलम 4 चे उल्लंघन करणाऱ्या 6 कर्मचारी आणि इतर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 950 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले असून त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्याभरात ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना अचानक भेटी देऊन तपासणी आणि कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सल्लागार डॉक्टर किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर, आनंद साळवे, श्रीमती अर्चना पवार यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली असून प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे त्वरित पाठवून त्यांचं जलद निराकरण करण्यास मदत होणार आहे. या व्हॉट्सॲप चॅटबॉटचा क्रमांक 9823065973 असा असून नागरिकांनी या क्रमांकावर हाय असा संदेश पाठवून उपलब्ध सेवाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट 2026 परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षेतील गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं दिसत आहे. पेपर फुटीत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर शिक्षा करावी. तसेच या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठवाडा विभागीय सचिव दिलीप घुमरे, जिल्हाध्यक्ष राजेश रणखांबे, सचिव विश्वंभर काठोडे, प्राध्यापक अविनाश चक्रवाळ, प्राध्यापक गणेश टेकाळे, वैभव तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. नागरिकांनी धार्मिक सलोखा, शांतता आणि एकात्मतेची भावना जपत बकरी ईद उत्साहात साजरी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. या बैठकीस पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शांतता समितीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, सणाच्या काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. बकरी ईद निमित्त जनावरांची कुर्बानी दिली जाते, मात्र जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई करावी. कचरा रस्त्यावर पडणार नाही, तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनानं विशेष लक्ष द्यावं. सणाच्या काळात स्वच्छता राखणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या प्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बकरी ईद शांततेत आणि उत्साहात साजरी व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. ईद निमित्त नमाजसाठी मोठ्या संख्येनं नागरिक ईदगाह मैदानावर येत असल्यानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा संदेश किंवा व्हिडिओ कोणत्याही समाज माध्यमावर प्रसारित करू नयेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. परभणी शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी 7च्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दिवसभर उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील या पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.